सोडवायचा प्रयत्न करतोय आणि ग्राउंड पण सोडवून राहू आम्ही. आणि आयोजन आमचा दरवर्षी चांगलाच असतो आणि चांगलाच राहणार, त्यात काय वाद नाही. सामना फसला होता आशिष. खरं तर 6 चेंडूमध्ये 18 धावसंख्येची गरज होती आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट गेली, तर नंतर मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला. तेव्हा मैदानाच्या आतमध्ये काय घेऊन विचार मैदानाच्या आतमध्ये उतरला होता की कशा पद्धतीने बॅटिंग करायची आहे? खरं तर स्टार्टिंगला माझ्यावरती प्रेशर होता, कारण की विकेट पडल्यानंतर सूरजदा आणि दिनेश दादाचा विकेट पडला. त्याच्यानंतर माझ्यावर प्रेशर होता. दिनेश दादांनी मला मनोबल पूर्ण हे झाला आणि मी तो बोला का खेळ बिंदास आतमध्ये घुसून, त्या ह्याच्यामध्ये दिनादानी मनोबल दिल्यामुळे मी चांगला खेळू शकलो. खूप साऱ्या शुभेच्छा होत्या खरं तर आशिषसाठी. अफलातून कामगिरी केली. कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया बदल. आवाज ऐकूया या विभागातील एक दमदार आवाज, शेखरजी पाटील सर. तदनंतर या स्पर्धेचा पहिला षटकार धर्मेंद्र यांच्या माध्यमातून पाहिला होता, त्यांच्यासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाते. चला जाऊया आपण पुढच्या मॅच साठी, ज्या ठिकाणी आवाज आपण कॉम्बॉक्स मध्ये ऐकणार आहोत शेखरजी पाटील सरांचा. धन्यवाद. हॅलो, करंजडे नाईट रायडर 12वा प्रतिनिधी येऊ द्या. चला राखीव खेळाडू पंच मॅच थांबवा. राखीव प्रतिनिधी येणाऱ्या पुढच्या प्रत्येक संघासाठी सूचना आहे, न सांगण्याआधी 12वा प्रतिनिधी येणं महत्वाचं आहे. चला या, सध्या कुणीतरी या. पाण्याचे जार आलेत, प्रत्येक खेळाडू कक्षामध्ये 2-2 ठेवायला सांग. चला जार आलेले आहेत पाण्याचे, प्रत्येक खेळाडू कक्षामध्ये ठेवून द्या. चला मॅच ऑन करा. करंजडे रॉयल्स आणि करंजडे रायडर्स नाईट रायडर्स अशी मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला संघ मालक आपण पाहताय सनी कैकडी यांना आपण पाहू शकाल. दुसऱ्या बाजूला आपण पाहताय सुनील दादा भोईर आणि बळीराम दादा भोईर हे संघ मालक पाहायला मिळत आहेत. मॅच क्रमांक 2 आजच्या दिवसामधील पहिला दिवस आपण पाहतोय. पहिल्या दिवसाचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि या पहिल्या दिवसाच्या अगदी खेळामध्ये सकाळी उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये पाहायला मिळाला. सन्माननीय महेंद्र शेठजी खरस साहेबांना आपण पाहिलं होतं. कामगार नेते इंटकचे सचिव म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळाली आणि भारत आणि भारताच्या बाहेर भ्रमंती ज्यांची पाहायला मिळतीये. यावेळेला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. जोरदार अपील करतायत, जोरदार अपील, परंतु पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. अवांतर चेंडू फेकलाय. अवांतरनं इथून टीमची धावसंख्या जोडली जाईल, ती तब्बल 5 या अंकावर. बघा जे पाण्याचे जार टेम्पोला विनंती आहे थोडस बाहेरून घ्या. लाईन आहे तिथे बाहेर आहे लाईव्ह साठी. या वेळेला लॉंग ऑफ मध्ये खेळलेला फटका पाहायला मिळेल. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचे अध्यक्ष आपण पाहिले असेल आमचे कृष्णाजी वाघे असतील. एक यशस्वी स्पर्धा त्यांनी सुद्धा या मैदानावर साकार करून दाखवली. एक दर्जेदार आयोजन नियोजन आपण पाहिलं. बाईक होती मालिकावीर साठी आणि आज सुद्धा त्यांचा खेळ पाहायला मिळालाय. परंतु इथून मात्र आपण पाहताय या दोन संघांमध्ये अगदी चुरस आणि लढत, एक बिग फाईट मॅच पाहायला मिळत आहे. सागर मात्रे यांचा पुढचा बॉल पाहायला मिळतो आहे. अगदी कव्हर आणि पॉइंटच्या मधून गॅपला भेदलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेद येत असताना चेंडू मात्र सरळ निघालाय सीमा पार. इट्स अ 4. परंतु रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. बॉल चेक केला जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून स्क्रीनवर. अंपायर रिव्ह्यू असेल. विशालजी पाटील सरांचा ऑफिशियल कॉल आहे. तिसऱ्या पंचांसाठी अगदी पाहिलं जाईल. चेंडू इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण ज्या वेळेला हवेमधून त्यानंतर खाली फ्लो होणं या साऱ्या गोष्टी, कारण ज्या वेळेला चेंडू आणि बॅट जो संपर्क जुळतो ना ते प्रॉपर पंच पकडत असतात आणि तेच पाहायला मिळालाय. आणि इथून मात्र या बॉलवर आलाय चौकार. टीमची धावसंख्या जोडली तब्बल 10 या अंकावर. 10 ऑन अ बोर्ड.
10 रन्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक टीमचा बॅनर, प्रत्येक संघाचा स्कॉड, त्यांचे संघ मालक, व्यवस्थापक, मेंटॉर या वेळेला अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चांगला बॉल होता, या बॉलवर मात्र उत्तर नव्हता. बॅट्समन सलामीला आलाय जय भुईर आणि इथून मात्र डॉट आलाय. षटक पहिलं समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना करंजडे नाईट रायडर टीमची धावसंख्या जोडली विदाउट लॉस 10 धावसंख्या. चला लहान मुलं, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या. प्रत्येक टीमचा डगआउट खेळाडू कक्ष पाहायला मिळतोय. अगदी इकडे आपण पाहिलं तर करंजडे कॅपिटल्स, करंजडे इंडियन्स, त्यानंतर आपण पाहू शकाल करंजडे चॅलेंजर्स करंजडे टीम पाहायला मिळेल. त्यानंतर सनराइज करंजडे असेल, करंजडे रॉयल्स आपण पाहत आहे, करंजडे सुपर किंग्स आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर इकडे किंग्स 11 असेल, करंजडे लायन्स, करंजडे रॉयल्स, त्यानंतर करंजडे नाईट रायडर्स. परंतु इथून मात्र फटका अप्रतिम आहे. इनफिल्डला क्लिअर करत असताना चेंडू सरळ निघालाय. शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा येतोय. KPL 2026 पर्व 6 मधील चौकार. आणि या बॉलवर 4 धावा जोडल्या. 4 न मात्र चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या 14 रन्स पाहायला मिळेल तुम्हाला. 14 ऑन अ बोर्ड तुम्ही पाहताय. 2024 आणि 25 आपण पाहिलं या वर्षामधील चॅम्पियन संघ, त्याचा बॅनर पाहायला मिळेल किंग्स 11. परंतु इथून मात्र फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. आणखी एक गॅप शोधली जातीये आणि इथून मात्र येतोय प्रथमेश कैकाडी आणि त्याच्या बॅट मधून येणारा हा चौकार. या वेळेला फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. अगदी फुल टॉस बॉल आणि त्यानंतरचा येणारा हा षटकार. परंतु पंचांचा रिव्ह्यू आहे. अगदी इथून तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन पाठवलाय. स्क्रीनवर चेक केलं जाईल. चेंडू अगदी कमरेच्या वरती आहे का, वेस्ट हाईट इथून पाहिली जाईल. त्यानंतर या बॉलवर फेअर डिलिव्हरी, त्यानंतर मग दंडित केलं जाईल. या साऱ्या गोष्टी दूध का दूध, पाणी का पाणी. WTC त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. आज आवाज तुम्ही ज्यांचा ऐकताय, पेन मधील एक उत्कृष्ट मराठी समालोचक स्वप्नीलजी पवार सर असतील. त्यानंतर बारापाडा गावची इट्स अ नो बॉल कॉल कमरेच्या वरती आणि त्यानंतर नो आणि त्याच्यावर येणारा षटकार. तब्बल 7 धावा आल्या. पुढचा बॉल असेल फ्री. टीमची धावसंख्या जोडली 25 धावसंख्या. 25 रन्स पाहायला मिळत आहेत. प्रथमेश यंदाच्या वर्षामध्ये चांगला खेळ करतोय. जयचा सुद्धा चांगला खेळ पाहिला. या वेळेला फ्रीडचा बॉल, झेल मात्र टिपलाय, परंतु फ्रीडचा बॉल आहे आणि या फ्रीडच्या बॉलवर मात्र सिंगल मिळाली आणि या सिंगलनं मात्र रन स्कोर कार्डवर जोडल्या जातात तब्बल 26 या अंकावर. 26 ऑन अ बोर्ड. जय भुईरला आपण पाहू शकाल. सलामीला आलेली जोडी करंजडे नाईट रायडर्स आणि करंजडे रॉयल्स तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला सुनील भुईर, त्यानंतर बळीरामजी भुईर असतील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहे संघ मालक सनी कैकाडी यांचा संघ पाहायला मिळतो. अतुल कैकाडी हे सुद्धा आपण पाहू शकाल. असे 2 संघ एकमेकांच्या समोर. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर लायन्स आणि
सनराईज. यावेळेला वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, चांगला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग करताना तुम्ही गोलंदाजाला पाहू शकाल. शुभम पवारला आपण पाहताय, षटक क्रमांक 2 शुभम हाताळतोय आणि या बॉलवर मात्र त्याने चांगली फिल्डिंग केली आणि चेंडूला मात्र डॉट टाकलाय आणि त्यानंतरची धावसंख्या स्थिर ती म्हणजे 26 या अंकावर, 26 ऑन अ बोर्ड. यावेळेला फुलटॉस बॉल, संधी आहे झेलची, कॅरी केला झेल. आय विल टेक झेल टिपला जातोय, सागरनं टिपलेला झेल आणि इथून मात्र जय भोईरच्या रूपाने लागलाय. इथून पहिला झटका लागतोय करंजाडे नाईट रायडर्स संघाला. टीमची धावसंख्या 26 वर, पहिला विकेट. गोरगरिबांची कैवारी स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील साहेब आणि त्यांच्या नावाने हे बनवलेले क्रीडांगण, ज्या माणसानं फक्त आणि फक्त समाजाचा विचार केला, प्रत्येक गोष्टीसाठी अगदी जर आपण बोले संघर्ष आणि फक्त संघर्ष. रायगडचा हा वारसा संघर्षाचा आणि तो संघर्षमय वातावरण सातत्यानं पाहिलं. मग चिरणे सत्याग्रह, स्त्री भ्रूणहत्या असेल, 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, विरोधी पक्ष नेते अशी त्यांची ओळख राहिली आणि त्या माणसानं फक्त विचार करताना आपल्या समाजाला 12.5% असेल, या साऱ्या गोष्टींसाठी आज जर आपण पाहिलं तर प्रयत्न करून दिले आणि आज मात्र आपण प्रयत्न करतोय की त्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे. यावेळेला आपण पाहत आहे, चांगला बॉल पाहायला मिळाला, पडल्यानंतर अगदी एसटी रक्षक अनिकेत मोरे यांच्या हातामध्ये विसावला आहे आणि या बॉलवर मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 2 षटकं पूर्ण झाली, 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले बॉल दोन्हीतून समाप्त झालाय. जी रिस्ट्रिक्शन पाबंदी आता हटवली जाणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जोडली धावसंख्या करंजाडे नाईट रायडर टीमची ती म्हणजे तब्बल 13 ची सरासरी, 26 लॉस ऑफ 1 विकेट. एसटी रक्षकाच्या भूमिकेत पप्पू यांना आपण पाहत आहे. गोलंदाज येत आहेत रोशन चालके, इन स्विंग, आउट स्विंग, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक अशा व्हेरिएशन सातत्यानं गोलंदाजी करत असतो. केपीएल मध्ये त्याची गोलंदाजी खूप बहरताना आपण बऱ्याच वर्षी पाहिली आहे आणि आज मात्र पुन्हा एकदा आलाय. आई गावदेवी ढाबा आपण पाहतोय, त्याचे मालक आणि रोशन चालके आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतील. समोर बॅट्समन तुम्ही पाहताय प्रथमेश, त्यांच्या जोडीला सनी कैकडी यांना आपण पाहू शकाल, स्वतः संघ मालक कर्णधार म्हणून आपण पाहताय. आणि अगदी जर विचार केला आता तर मग रोशनच्या समोर काय रणनीती असेल. चला जास्त वेळ घेऊ नका बघा सागर, आज जितके मॅचेस कव्हर करता येतील तेवढं करणं गरजेचं असेल आपल्यासाठी. उद्या सुद्धा आपण पाहताय दुसरा दिवस असेल आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि त्या दिवशी मग मेगा फायनल असेल. रोशन चालके हा गोलंदाज पंचाच्या उजव्या बाजूने सज्ज होतोय. भिंगारी गावाच्या एंड कडून बॉलिंग करण्यासाठी तयार झालाय. रिव्हर साइड पाहायला मिळेल, समोरच्या दिशेला स्ट्राईकवर प्रथमेशाचा हा फटका पाहायला मिळतोय. सरळ करंजडी इंडियन्स आणि करंजडी कॅपिटल्स या दिशेनं बॅकवर्ड स्पर लीगच्या रिजन मध्ये येतोय. केपीएल चा धमाका षटकार.
अग्रिकोल्यांची एकविरा माय आपण पाहत आहे. कारल्या डोंगरावर वसलेली अग्रिकोल्यांची एकविरा माय यंदाच्या वर्षाचा पालखीचा मान आपण पाहिलं तर पनवेल कोलीवाडा यांच्यासाठी असणार आहे, आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि सकाळी सुद्धा आपण पाहिलं बांड पदक पनवेल कोलीवाडा मधील बांड पदक त्या वाद्यावर तालावर वाजत गाजत इथून ट्रॉफीचं अनावरण, नंतर सर्व गावकरी ग्रामस्थ खेळाडू इथे उपस्थित झाले. भव्य मिरवणूक पाहायला मिळाली. इथून मात्र आपण पाहताय अगदी या बॉलवर अलॉंग द कार्पेट खेळतो डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षक आहे विशाल भोईरला आपण पाहताय. एक सिंगल मिळाली प्रथमेश टीम करंजडे नाईट रायडर टीमला आणि या सिंगलला मात्र टीमची धावसंख्या जोडली तब्बल ती 33 या अंकावर. 33 धावा पाहायला मिळतात. स्ट्राईकवर आता सनी कैकाडी येत आहेत. फिल्डिंगला आता थोडस फैलावलं जात आहे, बदलाव केला जातोय, कारण त्यांना माहिती आहे सनी कैकाडी रिवर्स कधी कधी सुपला शॉटच्या माध्यमातून जो भाऊ मात्रे फटका खेळतात तसा सुद्धा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. काहीसं वेगळं खेळण्याचा प्रयत्न त्यांचा असतो आणि अशा परिस्थितीमध्ये आता फिल्डिंगला थोडंसं आपण पाहत आहे अगदी बॅकवर्ड पॉइंट थर्डमॅनच्या डीप मध्ये पाहतोय एक क्षेत्ररक्षक. त्यानंतर एक स्पर्लेग डीप मध्ये पाहायला मिळतोय. एक लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये एक फिल्डर पाहायला मिळेल. अशी व्यूहरचना असताना मग एक मिड विकेट अगदी आपण पाहू शकाल. त्यानंतर पुढचा बॉल असेल रोशन चालके यांचा आणि समोर सनी कैकाडी. पुढच्या बॉलवर काय रणनीती असेल, काय चेंडू असेल, कुठल्या पद्धतीचा बॉल आणि या बॉलवर तेच घडतंय बघा. रूम दिलाय, जागा बनवली जातीये, फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉस बॉलला मात्र इथून पंचांचा इट्सचा बीमर बॉल, नो बॉल कॉल आणि त्याच्यावर चौकार. पाच धावेच्या मदतीने आता 38 धावा, 38 ऑन अ बोर्ड. पहिलाच बॉल खेळताना नो, त्याच्यावर चौकार. शैली जर आपण पहिली बॅटिंगची खूप वेगळी शैली पाहायला मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु वारंवार असे फटके एक्झिक्यूट होणं कधी कधी कठीण असतं आणि आता तेच पाहायला मिळालं. अगदी कमबॅक करतोय गोलंदाज रोशन चालके, डॉट बॉल टाकलाय आणि पुढच्या बॉलवर पुन्हा एकदा सज्ज झालाय. हा बॉल पाहायला मिळेल अतिरिक्त बाहेर जातोय, आउटसाइड दी ऑफ स्टंप पाहायला मिळालाय. पंच सांगत आहेत खराब चेंडू असेल, खराब बॉल आहे आणि या खराब बॉलवर मात्र एक अवांतरची धाव जोडली, टीमची धावसंख्या जोडली ती 39 अंकावर. 39 धावा असताना हा सुद्धा येतोय अवांतर चेंडू, वाईट बॉल आलाय. वाईटनं टीमची धावसंख्या जोडली ती तब्बल 40 धावा, 40 ऑन अ बोर्ड. चाळीस धावा लागत आहेत स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणं, त्यानंतर खेळणं पाहायला मिळत आहे. जागा बनवली जाते, रूम शोधण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न करताय सनी कैकाडी. या वेळेला सुद्धा आपण पाहू शकाल अगदी लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं जाते. फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग केली झाली आणि त्यानंतर मात्र एक सिंगल मिळाली आणि या सिंगलनं मात्र आता स्कोर कार्डवर रन जोडली ती 41 धावसंख्या. थोडस महागडे षटक पाहायला मिळत आहे रोशन चालके यांचं. अद्यापर्यंत त्यानं एक नो, 2 वाईट अशा एक्स्ट्रा धावा खर्च केल्या, त्याच्यावर मग चौकार सुद्धा 15 धावा खर्च करतायत. 4 चेंडू मध्ये 15 धावा खर्च केल्या. उर्वरित 2 बॉल आता बाकी, षटकामधील 3. यावेळेला अगदी शेवटच्या मुवमेंटला बॅट्समॅनचा फेस खोललाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल पुन्हा एकदा मिळाली. सिंगल धावसंख्या 42 वर पाहायला मिळेल. आता बॉल बाकी आहे या षटकामध्ये, शेवटचा अंतिम बॉल, तिसऱ्या षटकामधील अंतिम बॉल बाकी असेल. अंतिम बॉलवर आता काय घडतंय, काय बिघडतंय, एक जबरदस्त स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. KPL 2026 यावेळेला वारंवार बॅकवर्ड साईड निवडली जाते. बॅकवर्ड साईडला खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय, परंतु इथून मात्र रनआउट साठी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जात आहे. सॉफ्ट सिग्नल आपण पाहिला तर नॉट आउट असेल, परंतु तिसऱ्या पंचांकडे रेफर केला आणि मग सुरक्षित पोहोचलीत की नाही, त्यानंतर मग धावा किती असतील, या साऱ्या गोष्टी दूध का दूध पाणी का पाणी
चला पाणी न्यायचे 3 षटकं संपली आहेत. 12व्या खेळाडूचं लक्ष असणं महत्वाचं आहे. आणि बॅट्समन OUT आउट. क्रीज मध्ये थोडीशी मागे होते, बॅट लेट आली, यष्टांना चेंडू लावलाय आणि त्यानंतर सनी कैकडे यांच्या पारीचा अंदा. चांगली इनिंग साकारत होते, चांगला खेळ सुरू होता, परंतु रनआउटची विकेट सॅक्रिफाईस झाली आणि विकेट डाऊन होत्या. षटक 3 पूर्ण झाली. 18 बॉलचा खेळ संपलाय आणि 18 बॉल मध्ये जोडली ती तब्बल धावसंख्या 43 धावसंख्या 43. त्यानंतर आपण पाहताय अगदी साई माऊलींचे परम भक्त आपण पाहताय, आमची सन्माननीय उपसरपंच आपण पाहताय करंजाडे ग्रामपंचायत सागरबाई अंग्रे यांचा इथे शुभागमन होत आहे. त्यांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. येणाऱ्या पुढच्या अगदी आपण पाहिले साई भंडारा, अगदी साई भंडारा सुद्धा तुम्हाला येणाऱ्या 29 तारखेला गुरुवारच्या दिवशी पाहायला मिळेल. त्याची रूपरेषा आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवली जाईल. त्यानंतर सन्माननीय आमच्या भरतजी साबळे साहेबांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 18 बॉलचा खेळ संपला. 18 बॉल मध्ये जोडली ती धावसंख्या पाहायला मिळेल 43. येणारे 12 बॉल आता शिल्लक आहेत आणि या 12 बॉल मध्ये किती धावा जोडल्या जात आहेत हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं बनतं. चांगली धावसंख्या. पहिल्या मॅच मध्ये 62 धावा जोडल्या होत्या, 63चं टार्गेट होतं. या मॅच मध्ये कितीचं आव्हान, कितीचं टार्गेट सेट केलं जाईल, परंतु बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय सागर मात्रे. स्वतः कर्णधार सागर मात्रे आता बॉलिंग मार्कवर तैनात आहे. समोर त्याच्या प्रथमेश, करंजडे नाईट रायडर संघाचे संघमालक अतुल कैकडी, छोटा अतुल इथे उपस्थित आहे, त्याचं स्वागत करूया आपण. या बॉलवर मात्र आपण पाहताय एक सिंगल मिळाली लेग बाईची धाव आणि या लेग बाईच्या धावेनं टीमची धावसंख्या जोडली जातीये ती 44 धावसंख्या. WTCच्या माध्यमातून स्पर्धा कव्हरेज केली जातीये. अगदी कर्नाला विभागातील एक नामचीन आवाज आपण ऐकताय, मराठीचा गोड आवाज चेतनजी गावण सर बारापडा. त्यानंतर पेन मधील आमची स्वप्नीलजी पवार सर असतील, स्कोरिंगच्या भूमिकेत आमचे प्रज्वल पाटील सरांना आपण पाहताय, पालीमधून बिलॉंग करतायत. त्यानंतर या वेळेला फटका इथून फसला होता, परंतु काय घडलं बघा. लॉंग ऑफ रिजन मध्ये फिल्डरने केलेली चुकीला नसेल माफी आणि इथून मात्र मिळालं जीवदान सुद्धा आणि त्याच्यावर मात्र आलाय षटकार आणि षटकारानं मात्र टीमची धावसंख्या 50 धावा पूर्ण, अर्धशतक जोडलाय. 50 कंप्लीट. षटकारानं धावसंख्या 50 ऑन अ बोर्ड, 50 धावा. क्षेत्ररक्षकाला अंदाज मिळाला नाही, त्यानंतर झेल सुद्धा मिस झालाय. 2 हातांच्या मधून चेंडू सरळ निघाला. यावेळेला भूषण खैरेला आपण पाहताय, भूषण खैरे प्रयत्न करतोय दुसऱ्या रनचा, परंतु मिसअंडरस्टँडिंग झालं नव्हतं, कॉलिंग नव्हतं झालं आणि त्यानंतर मात्र आता या बॉलवर मात्र मिळाली ती तब्बल एक सिंगल. टीमची धावसंख्या 51. सध्या मी म्हणेन जय भोईर, प्रथमेश, त्यानंतर आपण पाहतो सनी कैकाडी, भूषण खैरे, एक सध्या चांगली टीम पाहायला मिळतीये. चांगले खेळाडू या टीम मध्ये आपण पाहू शकाल, परंतु समोरचा संघ सागर मात्रेचा संघ यावेळी लोअर फुल टॉस अगदी खोदून काढतोय. विशाल येतोय चेंडूच्या खाली, फिल्डिंग करतोय. एक सिंगल, फक्त सिंगल. अतिरिक्त विशाल यांची ताकद पाहायला मिळाली, अतिरिक्त ऊर्जा त्यांनी खर्च केली आणि चेंडू मात्र थोडासा वेगाने यष्टीरक्षकाच्या मागे फेकलाय, कारण प्रचंड ताकद आहे त्यांच्याकडे सुद्धा पाहायला मिळेल. आमचे विशालजी भोईर यांना आपण पाहत आहे. टीमची धावसंख्या तब्बल 52 धावा, 52 रन्स पाहायला मिळत आहेत. आमची परेश जाधव आपण पाहू शकाल, अगदी 52 रन्स. त्यानंतर आमच्या
सन्माननीय ज्यांचं आमच्यावर खूप सारं प्रेम सातत्यानं राहिलंय ते अतुलदादा जाधव, त्यांचं सुद्धा इथे शुभागमन सहर्ष स्वागत। आणि करंजडे वासियांचं गेली 7 वर्ष प्रेम आमच्यावर आहे। इतकं प्रेम या गावानं दिलंय, कोणताही कार्यक्रम असू द्या, प्रत्येक कार्यक्रमामध्ये इन्व्हिटेशन असेल, इन्व्हाइट आणि घरच्या सारखं अगदी सातत्यानं आपण पाहतोय। बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय सागर माद्रे। या वेळेला मात्र भूषण कैरेचा हा फटका फसलाय, फिल्डर आहे तिथे, काचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ। इथून मात्र झेल टिपलाय फिल्डर रोशन चालकेनं आणि धक्का लागलाय तो म्हणजे करंजडे नाईट रायडर टीमला। दुसरा धक्का बॅट्समन भूषण खैरे बाद। लक्षात घ्या जरा, कारण तिथे लाईन आहे, आपली वायर आहे, वायर जर कट झाली तर प्रॉब्लेमॅटिक होईल। बाहेरून रस्ता आहे, बाहेरून तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता, मैदानातून गाडी घेऊन जाऊ नका, आम्हाला सूचना आहे द्या। विकेट गेली तिसरी आणि तिसऱ्या विकेटच्या नंतर टीमची धावसंख्या आहे ती 52 धावा। बॉल बाकी आहे त्या षटकामधील, आता शेवटचा बॉल बाकी आहे सागर म्हात्रे यांचा। नवीन फलंदाज आदेश फडकेला आपण पाहताय। आदेश फडके या वेळेला कव्हरच्या दिशेने खेळतोय, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल प्राप्त केली जाते, दुसरीचा प्रयत्न करेल का? सिंगलवर समाधान मानावं लागतंय आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या जोडली 53 धावा। 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा सुद्धा विक्रम आदेशवर राहिलाय। 6 बॉल मध्ये 4 चौकार सुद्धा ज्यानं मारलेले आहेत असा हा खेळाडू पाहायला मिळेल। रिडगरच्या मैदानावर सुद्धा ज्यानं आक्रमकता दाखवली होती, 6 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता असताना रिडगरच्या मैदानावर अप्रतिम खेळ केला होता तो आदेश फडके मैदानाच्या आतमध्ये। अगदी बाजूला असणार त्यांचं घर पाहायला मिळेल आणि अगदी वाडा किंग ज्यांना आपण म्हणू शकतो। शेवटचे 6 बॉल आणि त्या 6 मध्ये आता आदेश आणि प्रथमेश काय रणनीती आखतोय। टीमची धावसंख्या आहे 53 धावा, 53। 53 रन्स पाहायला मिळत आहेत। बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळेल बलिरामजी भोईर, संघमालक आहे स्वतः। पहिला बॉल, काय बॉल होता बघा, अप्रतिम चेंडू, आपल्यामधील गुणवत्ता, आपल्यामधला अनुभव इथे वापरलाय आणि पहिलाच बॉल यॉर्कचा होता आदेश यांच्यासाठी। आदेशनं उत्तर दिलं फक्त एक सिंगलनं आणि या सिंगलनं आता धावसंख्या 54 धावा, 54 रन्स पाहायला मिळत आहेत। या वेळेला संधी आहे आणि ती संधी मात्र उचलून धरली आहे। इथून मात्र प्रतिमेश कैकाडीला बाद व्हावं लागतंय। रनआउटची विकेट इथून गेली आहे, अडचणी वाढल्या जातील का या रनआउटच्या विकेट नंतर? किती धावेचं आव्हान, किती धावा जोडल्या जातील, कितीचं टार्गेट सेट केलं जाईल, परंतु 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद। ज्या मंचाच्या डाव्या बाजूला जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती, आपण बसून घ्या, बसायला जागा आहे। डाव्या बाजूला बघा प्रेक्षक आहेत, स्पर्धेचा आनंद बसून घ्या, आहे जागा बसून घ्या। जसं सत्र पुढे सरकेल ना मयूर, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी। तुम्ही या मैदानावर ज्या ज्या वेळेला स्पर्धा पाहिल्या असतील ना
प्रेक्षक म्हणजे इतकं खचाखच भरताय आणि फायनलच्या दिवशी तर उभा राहायला जागा नसेल इतकं. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक शैलेश चव्हाणसाठी सूरज यांच्याकडून. शैलेशने जर षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. दुसरीचा प्रयत्न निघाले होते परंतु नकार दिलाय. आदेशनं मात्र नकार दिलाय. धीरज ठाकूर यांच्याकडून 1000 रुपये शैलेशसाठी षटकारासाठी. आदेशला 265. प्रत्येक षटकारासाठी 265 रुपये. या वेळेला मात्र प्रयत्न केला जातोय परंतु रनआउटची विकेट मिळेल शैलेश चव्हाण बाद. टीम शैलेश चव्हाण बाद झाले. त्यांच्यासाठी खूप सारे पारितोषिक आले होती परंतु पुढचा बॉल आदेश यांच्यासाठी पुढचा बॉल पाहायला मिळतोय. बलिराम भुईरनं काय जबरदस्त षटक टाकलंय बघा. शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये बाईज आहे बटकट फक्त 5 धावा खर्च केल्या बलिराम भुईर यांनी. म्हणजे 40+ खेळाडू स्लॉगरचं षटक कमबॅक कसं असावं याचं जिवंत उदाहरण दाखवलंय. कारण दरवर्षी आपण पाहिलं तर बलराम भुईर यांचा संघ आपण पाहिला तर अगदी चांगला खेळ करतो परंतु शेवटच्या मोमेंटला बाहेर जातो. परंतु यंदा काहीतरी वेगळी रणनीती त्यांनी आखली आहे. स्वतः मी सुद्धा गोलंदाजी करणार चांगला खेळ करणार त्याच 5 धावेचं षटक राहिलंय. षटक 5 पूर्ण झाली. पूर्वार्ध संपला आणि या पूर्वार्धामध्ये जोडल्या तब्बल 58 धावा 58 जोडली. 59चं टार्गेट असेल. येणारे बॉल तुम्हाला पाहायला मिळतील तब्बल 30 बॉल आणि 59 म्हणजे प्रति षटकामध्ये 11.80 ची सरासरी आणि 11.80 ची सरासरी आता कशा पद्धतीने जोडली जाईल. मग धावा 59 धावा जोडल्या जातील चेस होतील जमतील की मग वाचवले जातील याचं धावतं वर्ण ऐकण्यासाठी आवाजामध्ये करूया बदल. आवाज ऐकायला मिळेल कर्नाला विभागातील बाराबाडा गावचे सुपुत्र आमचे एक जवळचे मित्र चेतन गावंड सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. थँक्यू. बघा आपण पाहता या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी कूलर पुरस्कृत केलाय ते गुगली बैलाचे मालक सर्व शंकरशेठ गायकर यांच्या माध्यमातून आम्हाला कूलर दिलेला आहे. त्यांचा मनपूर्वक आपण हार्दिक स्वागत करूया. व्यासपीठावर आपण पाहता आमचे अजयदादा साबळे असतील, सागरबाई अंग्रे उपसरपंच करंजडे ग्रामपंचायत अतुलदादा जाधव असतील, त्यानंतर आमची भरतजी साबळे साहेबांना आपण पाहू शकाल. त्यानंतर सर्व आमचे ग्रामस्थ मंडळ करंजडे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. त्यानंतर आमचे मधुकरजी साबळे असतील यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. एक जबरदस्त स्पर्धा दरवर्षीप्रमाणे अगदी चेतन पाहत असतो आपण आणि या स्पर्धेमध्ये स्वप्नील पाहिले ना येणाऱ्या प्रत्येकासाठी भोजनाची व्यवस्था. आज व्हेज म्हणजे प्रॉपर पूजेसारखं जेवण, उद्या नॉनव्हेज असेल आणि सोमवारच्या दिवसामध्ये आणखी व्हेज असेल. अशी काहीतरी नवीन नाविन्य आणि मग प्रेक्षक असो खेळाडू असो कुणी असो 1000-1500 ते त्यापेक्षा जास्त लोक जेवतात या स्पर्धेमध्ये रोज. अशी एक जबरदस्त स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहे सर्व आमचे गावकरी ग्रामस्थ मंडळ करंजडे आम्ही करंजडेकर असं सर्वांचा एकोपा
आणि एकोप्यानं मग आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक या साऱ्या गोष्टी एकत्रित येऊन ते करत असतात. आत्ताच आपण पाहिलं हनुमंताचं मंदिर सुद्धा या गावामध्ये उभारले गेलंय. त्यानंतर दुर्गा मातेचं सुद्धा मंदिर पाहायला मिळालं आहे. आणि येत्या 29 तारखेला गुरुवारी तुम्हाला अगदी साई भक्त आमची पाहू शकाल. साईकर भाई अंग्रे यांच्या माध्यमातून तुम्हाला निमंत्रण दिलं जात आहे की आपण सर्वांनी यायचं आहे. आणि गुरुवारच्या दिवसामध्ये शिर्डीचे साईबाबा आमचे बॉल बॉय कुठे आहेत? अंडर 19 ची मुलं असतील. आणि शिर्डीचे साईबाबा त्यांचं मंदिर सुद्धा या गावामध्ये आहे. आणि त्याचा साई भंडारा तुम्हाला अगदी त्या दिवसामध्ये तो कार्यक्रम असेल, त्याची रूपरेषा आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. परंतु आपण सर्वांनी यायचा. चला या मॅच कडे जाऊया. फिल्डिंग लावून घ्या आपण. 30 बॉल आणि 59. चला टॉस साठी यायचं आहे. मॅच क्रमांक 3. सागर मात्रे आणि विशाल भोईर. चं पाठलाग करायचं. आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल झाल्यात. सागर त्याच्या साथीला विशाल ही जोडी मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजी कोणाच्या हातामध्ये सोपवली जाईल याकडे आता चर्चा असेल. कॅप्टन येणार की दुसरा गोलंदाज येणार हे देखील पाहिलं जाईल. काय रणनीती आखली जाईल. 59चा पाठलाग करत असताना 58 केल्यात, 59 करायच्यात. जबरदस्त मॅच मैदानच्या आतमध्ये आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विशाल त्याच्या साथीला सागर. गुणवान खेळाडू आहे. सातत्याने सागरचा खेळ देखील अनेकदा याच मैदानावर चांगला होताना पाहायला मिळतात. त्याच्या किंबहुना या देखील बाहेर चांगला खेळ केला आहे. करंजाडे गावासाठी देखील चांगला सातत्याने खेळत आला. आज मात्र करंजाडे प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ करावा लागेल. टॉस साठी कॉल केला गेलाय. प्रतीक देखील आहेत. एक जबरदस्त क्रिकेटर म्हणून त्यांची देखील ओळख आहे. टॉस का बॉस जोडले जातील आमचे सिनियर समालोचक शेखर पाटील सर, ज्यांच्या आवाजाने ही नगरी सातत्याने दुमदुमत असतो. या परिसरामध्ये स्पर्धा म्हटली की एकमेव गोड आवाज आपल्याला सातत्याने ऐकायला मिळतोय. टॉस का बॉस फोकस केलं जाते. चला नेक्स्ट मॅच साठी आपण जाऊया. करंजाडे इंडियन्स आणि करंजाडे किंग्स 11 करंजाडे. चला दोन्ही टीम कॅप्टन या आपण. सनी कायकाडे. त्यानंतर आमची सन्माननीय आपण पाहताय श्रीदादा पवार यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल आपण या. आपलं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. लेट्स प्ले. चला मॅच सुरू ठेवायची आहे. टॉस साठी यायचं पंजाब. पहिलाच बॉल लावडली अपील. चांगला बॉल डिलिव्हर केला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. पुलर शॉर्ट बॉलचा वापर केला. पहिलाच बॉल सागर फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची होते समाप्ती. सनी कैकाडी षटक क्रमांक 1 कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. चांगला खेळ करताना पाहायला मिळतो. हो चॉप केलाय, कट केलाय. जागा आणि रिकामी जागा मात्र भेदत असताना प्रोटेक्शन प्रयत्न आणि इथे मात्र किक देत बॉल फरार. फुटबॉल स्टाईलने बॉल अडवण्याचा प्रयत्न होता आणि बॉल अडवता अडवता बॉलवर किक दिली आणि बॉल फरार होताना पाहायला मिळतोय. पहिला येतो चौकार. करूया. किंग्स 11 करंजाडे आणि करंजाडे इंडियन्स. सुरुवात चांगली झाली. बॅटिंग करत असताना सागरच्या बॅट मध्ये येतोय पहिला चौकार. मी भरत काका साबळे यांना विनंती करतो आपण या. आपल्या शुभास टॉस केला जाईल.
टॉस का बॉस. गोलंदाज सनीदादा कैकाडी. सागर यांच्यासाठी खेळण्यात फटका समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षकच्या वरून इनफिल्डच्या वरून खेळत असताना सरळ आपण पाहता पिस्टन बैलाचा बॅनर आणि त्या दिशेने 4 धावा. डीजे नको. चला या टॉस साठी या. एका बाजूला आपण पाहताय किंग्ज 11 करंजडे आणि करंजडे इंडियन्स असे 2 संघ पाहायला मिळतील आणि या दोन्ही संघांच्या दरम्यान टॉस केलं जातंय. भरतजी साबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. टॉस का बॉस हेड अँड टेल. हेड इज कॉल टेल. चला टेल. काकांना विनंती आहे बसून घ्या आपण. चला या प्रतीक आणि सागर आहेत. सागर टॉस जिंकलाय. प्रथम डिसिजन काय असेल? आमचा क्षेत्ररक्षणाचा प्रथम डिसिजन असेल. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 5 षटकांची मॅच असेल. 5 षटकांमध्ये मग गेल्या वर्षी सुद्धा मला वाटतं फायनल साठी तुम्ही 2 संघ होतात, एकमेकांच्या ऑपोजिट होतात. आज काय रणनीती असेल? वर्षानंतर पुन्हा एकदा भेटताय आणि या त्या 5 षटकांमध्ये फिल्डिंग मध्ये प्रतीक जाधव सुद्धा इन्फॉर्म खेळाडू आहे आणि त्याच्यासमोर काय रणनीती असेल, काय कितपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि याचं गोलंदाजी करण्यासाठी जेव्हा सुरुवात केली जाईल जास्तीत जास्त विश्वास आणि काय तुमची प्लॅनिंग असेल? आमची प्लॅनिंग असेल का प्रत्येकला पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्याचा विकेट पडला पाहिजे. प्रत्येकला पहिल्या 2 ओव्हरमध्ये आम्ही कसंही खेळाडू कक्षेत पाठवण्याचा प्लॅन केलेला आहे आणि आमचा पहिला आम्ही क्षेत्ररक्षण आल्यावर आम्ही डिसिजन घेऊ का पहिला बॉलिंग कोण टाकणार आहे आमची. तर शेवट यांच्यापासून केला आहे. सुरुवात पण आम्ही यांच्यापासून करू यावर्षी. नक्कीच. आणि प्रतीक काय सांगाल? सागरने सांगितलंय गेल्या वर्षी समोर होतात, तुला बात करण्यासाठी प्रयत्न त्यांचे चालू आहेत. प्रयत्न केलाय सांगितलं त्यांनी, ऍज अ केलाय. मग काय तुझी प्लॅनिंग असेल आता? कारण तुझी नॅचरल खेळी बऱ्याच वेळाला पाहिली. आजच्या माइंडसेट काय गेम मध्ये काय असेल? माइंडसेट काय नाही, नॉर्मली क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करेल मी, मेरिटो खेळ आणि जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच. आणि एकंदरीत 6वं वर्ष आहे. पहिल्या वर्षी सुरुवात केली, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं आणि हे 6वं वर्ष. काय सांगाल एकंदरीत यंदाचं सुद्धा विलोपनीय आयोजन पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता पॅव्हिलियन कक्ष पाहायला मिळतो. स्वर्गीय शंकरशेठ रामभाऊ शेलार यांच्या नावाने पॅव्हिलियन सूरज असी शेलार बंधूंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. काय सांगाल एकंदरीत या स्पर्धेबद्दल? मी पॅव्हिलियनसाठी तर खरंच धन्यवाद करतो. उन्हामध्ये खरंच गरज होती पॅव्हिलियनची आणि आयोजनाबद्दल तर बोलण्यायोग्य काय नाहीच आहे, कारण का खूपच सुंदर आयोजन केलंय. सूरजदादा असतील, शैलेशदादा असतील, अप्रतिम आयोजन करतात ते. नक्कीच. आणि सागर ग्रामस्थ मंडळ करंजडे मैदानाच्या साठी पाण्याची व्यवस्था आमची सुनील दादा असतील, त्यानंतर सर्वांची जी मेहनत आहे, मग प्रीतम भाई असतील, मग एकंदरीत विचार केला वस्तुरूपी देणगी असेल, ट्रॉफीज असतील, पैशाच्या माध्यमातून भोजनाची सर्व गोष्टी आपण उल्लेख करू. परंतु काय सांगाल एकंदरीत एकजुटीबद्दल काय सांगाल? आमच्या टीमची एकजूट खूप चांगली आहे आणि सर्व प्लेयर्स आमचे मनापासून KP आली की 1 महिना आधीच आम्ही तयारीला लागतो आणि 1 महिन्यानंतर हा सिच्युएशन बघण्याची भूमिका ही खूप चांगली आहे, कारण की सर्व पॅव्हिलियनमध्ये आपापल्या टीम घेऊन बसलेले असतात, सर्व ओनर्स आणि प्लेयर्स प्लस आमच्या गावातले सर्व वरिष्ठ इकडे येतात आमची मॅच बघायला. जरी दुपार झाला एवढा ऊन लागतोय तरी सर्व पॅव्हिलियन फुल आहेत. तर सर्वांचे आभार. असेच तुम्ही 3 दिवस सर्व मॅचेस बघायला या आणि खूप एन्जॉय करू आपण. येस, थँक्यू. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. किंग्ज 11 सोपन पाटणकर कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला करंजडी इंडियन्स प्रतीक जाधव. चला जाऊया आपण पुन्हा एकदा ऐकूया आवाज चेतनजी गावण सरांचा. थँक्यू सो मच सर. जाऊया मॅचच्या दिशेने. बॅटिंग करत असताना सागरच्या बॅटमधून चौथा चौकार येतोय. बेधुंद करणारी फटकेबाजी मैदानच्या आतमध्ये 4 चित केलाय अशी बॅटिंग मैदानच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. सागर मात्र सेट ऑन द फायर नाव. अप्रतिम खेळ मैदानच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतोय. हिमांशु मोरे. ओ स्विचिटचा फटका, जागा बनवले, फटका प्रॉपर आहे, बॉल नाही थांबणार, बॉलला पाठवलाय कव्हर रिजन मध्ये 4 धावांसाठी येतोय खणखणीत चौकार.
चांगली बॅटिंग करतोय, उलटा पुलटा फटका पाहायला मिळतोय, याचसाठी जाणला जातो. आणि सातत्याने सागर म्हात्रे म्हटलं की एक चांगला खेळाडू, निष्णात आहे आणि खेळण्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धाडतोय. पुढ्यात टाकलेला बॅटची अतली कडा, पाठीमागे चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये प्रोटेक्शन तैनात करण्यात आलंय. सनी भाई आपण पाहतोय बॉलच्या खाली येताना पाहायला मिळाले, जिथे कोणत्याही प्रकारची धाव येताना पाहायला मिळत नाही. हिमांशूला चांगली बॉलिंग करावी लागेल. 59चा पाठलाग करत असताना चांगली धावसंख्या आतापर्यंत 2 षटकांमध्ये पाहायला मिळते. अद्याप या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. एक 100 फटका पाहायला मिळतो. बॉलला पाठवलाय क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून बॉल चाललाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. सहावा चौकार आलाय सागर म्हात्रेच्या बॅट मधून. कमालीची बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल, दांडी दांडी दांडी, गुल, टिट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर हिमांशू मोरेचं कमबॅक पाहायला मिळतोय. मोठा मासा गलाला लागलाय. सागर म्हात्रे बॅक टू द आउट. अप्रतिम गोलंदाजी हिमांशू मोरे कमबॅक करतो या षटकामध्ये. या षटकातील अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर इन नंबर 3 साठी बलिराम भुईर. 40+6 खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अनेक पावसाले, अनेक पुनाले, सातत्याने चांगला खेळ करत आला. रनवे मध्ये थोडस फंबल होताना पाहायला मिळतोय. डेड बॉलचा इशारा, क्षेत्ररक्षण थोडस चेंजेस पाहायला मिळतोय. डीपी एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आलाय. लॉंग ऑन मिड विकेट. ऑन साइडला स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारची रन घेता आली नाही. नकार दिलाय स्पष्टपणे विशाल भोईरने. आणि इथे मात्र षटकाची होते समाप्ती. षटक क्रमांक 2 चा खेळ पूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली 25. तर बघा आपण पाहताय विशाल भोईर यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. 3 षटकारांसाठी आमचे जोयावरून प्रशांत दादा आहे, त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक विशालसाठी. खेळाडूचं मनोबल वाढवलं जातं. बक्षिसांची खैरात असेल आणि हे फक्त करंजाडे प्रीमियर लीग मध्येच होऊ शकतोय. कमालीचं आयोजन, नेत्र दीपक आयोजन पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेलं तर प्रत्येक कशाची कमी नाही या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. करंजाडे प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये दमदार आयोजन. षटक क्रमांक 3 साठी जय भोईर. 18 बॉल 34 ची गरज आहे. बॅटिंग चांगली करावी लागेल. विशालसाठी देखील षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज जायलंय. ते देखील जोहेवरून, म्हणजे खेळाडूवरचं असलेलं प्रेम. आज मात्र अनेक सारे मान्यवर या व्यासपीठाला भेट देण्यासाठी येताना पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल कामगार नेते महेंद्र शेठ घरत साहेबांना पाहिलं. आणि इथे धावचीची संधी, फलंदाजाला जावं लागतंय माघारी. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. बलिराम भुईर बॅक टू द गाव. दुसरा धक्का लागला बॅटिंग करत असताना.
टाकला जातोय करंजारे नाईट रायडर कडून. या मॅच मध्ये रॉयलला राजासारखा खेळ करावा लागेल. ओ फुल टॉस, नो बॉलचा इशारा. मोये मोये इथे झेल पकडला जातोय. रन घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय. 2 धावा येतील या बॉलवर. बाय 1 गेट 1 फ्री. 1+1 अशा 2 धावा. फ्रीटचा बॉल. उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल फ्रीट. वेस्ट साइडचा हा नो बॉल पंचांनी हेरलं. अचूक भूमिका राहिली या मॅच मध्ये. कमालीची पंचांची भूमिका आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. जय भोईरसाठी आता मात्र थोडस अडथळा निर्माण झाला. मात्र अचूक टप्प्यावर बॉल टाकावा लागेल. पुढचा बॉल चांगला बॉल. ओव्हर द विकेटने बॉल उंच गेलाय. फ्रीटचा बॉल. मुक्तपणे खेळण्याची संधी होती. मुभा होती आणि त्याचाच फायदा होत असताना फलंदाज रोशनला पाहतोय. एकच धाव येताना पाहायला मिळतोय. सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय. 29. स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका. समोरच्या सरळ रेषेमध्ये खेचलेला हा बॉल बॅक स्क्रीनला आदलताना पाहायला मिळतोय. येतोय कडक 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 चौकार. अर्धा मधला हा 7वा चौकार येतो. आजच्या दिवसात सर्वाधिक चौकार आले. षटकार पाहायला कमी मिळालेत. पहिल्या मॅच मध्ये धर्मेंद्रने 7 चौकार ठोकले होत्या आणि या मॅच मध्ये देखील 7 चौकार येताना पाहायला मिळतात. कमालीची बॅटिंग. विशाल भोईर हा ट्रम्पकाट आहे. हुकुम का एक काय आणि याच्यावर पूर्णपणे लक्ष आता वेधलं असेल नाईट रायडर करंजाड्याचं की ही विकेट महत्वाची आहे आणि हा विकेट घेण्यासाठी आता सापळं रचलं जाते. मैदानच्या आतमध्ये डावपेच हकावे लागतील. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर. मग पहा गनिम किती मोठा असला तरी युक्ती तुमची महत्वाची असते आणि जा छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिम मोठे असताना देखील डावपे जकले होते. इथे देखील तोच वापर करावा लागेल. मात्र मैदानच्या आतमध्ये तंत्रशुद्ध बॅटिंग करतोय विशाल भोईर. महत्वाचा खेळाडू आहे. प्रमुख खेळाडू आहे जो आघाडीला आलाय. डावाला सावरवतोय. त्याला माहिती आहे ही मॅचचं महत्व किती आहे. मोठ्या फास्ट स्पीडवर खेळत असताना चांगला खेळ करतोय. येणारे 14 बॉल 25ची गरज. रन साठी पुढचा बॉल. ओ फुल टॉस बॉल. चेक करावं लागेल. नो बॉलचा इशारा येतो पंचांचा. बीमर हा बॉल वेस्ट साइडच्या वर टाकला होता आणि या षटकामध्ये रिव्ह्यू घेतलं जाते. चेक केलं जाईल. ऑफिशियल पंच आपणचे कंट्रोल रूम मध्ये जोडले जातील आणि योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल. या षटकातला हा जर दुसरा वेस्ट साइड असेल तर गोलंदाजी करू शकणार नाही या मॅच मध्ये. मात्र चेक केलं जाते. योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल. WTCच्या माध्यमातून या वाहिनीच्या माध्यमातून पाहिले जाते. क्लॅरिटी विथ क्वालिटी. नो बॉलचा इशारा येतो आणि हा गोलंदाज या स्पर्धेमध्ये आता षटक हातलू शकत नाही या मॅच मध्ये. अप्रतिम पंचांची भूमिका राहिल्या या स्पर्धेसाठी. 3 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. 2 मैदानच्या आतमध्ये, एक कंट्रोल रूम मध्ये जोडले गेले आमच्या सोबत. नवीन गोलंदाजीचा वापर केला जाईल. मॅचला मजा येईल. फ्रीटचा बॉल आहे. खेळाडूला देखील मुक्तपणे खेळण्याची संधी आहे. संधी निर्माण झाली तिचा फायदा घ्यावा लागेल. 59चा पाठलाग करत असताना रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखा ठाठ मैदानच्या आतमध्ये ठोकताना पाहायला मिळतोय. मात्र दुसऱ्या बाजूला नाईट रायडर देखील कमी नाही. सनी भाई कैकर यांच्या नेतृत्वामध्ये हा संघ खेळतोय आणि फिल्डिंगची डावपेच आता आखले जातात. कमालीचा खेळ मैदानच्या आतमध्ये विशाल भोईर करतोय आणि त्याच्या साथीला रोहन हा खेळाडू पाहतोय आपण, ज्याने देखील रोशन सिंगल डबलने धावफलक हलत ठेवलाय. चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. फिल्डिंग मध्ये देखील थोडस चेंजेस पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकामध्ये थोडासा घडामोडी बदलताना पाहायला मिळाले. अप अँड डाऊन्स पाहायला मिळतोय. जो संघ मजबूत होता त्याला कुठेतरी बॅकफुटला फेकला जातोय. ज्या दुसऱ्या षटकामध्ये हिमांशू मोरेने चांगलं कमबॅक केलं होतं. सागर म्हात्रे सारखा एक स्फोटक खेळाडू त्याला परतवलं होतं. ज्याच्या बॅट मधून 6 चौकार आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाल्या. त्या खेळाडूला परतवलं. ही जमेची बाब होती नाईट रायडर साठी. मात्र कुठेतरी नियतीला देखील मान्य नाही.
चुका होतात, चुका सुधाराव्या लागतात, प्रयत्न तुम्हाला चांगले करावे लागतात. जेव्हा तुम्ही चांगल्या प्लॅटफॉर्मवर खेळता, हक्काचं व्यासपीठ आहे आणि प्रचंड मेहनत या संपूर्ण आयोजनासाठी केल्या. समस्त ग्रामस्थ मंडळ करंजाडे असेल आणि आयोजन कमिटीची मेहनत प्रचंड राहिली. ओव्हर द विकेटने बॉल इथे मात्र पुढे सरसाव जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल, अचूक टप्प्यावर बॉल फेकला जातो. मिरेटने बॅटिंग करावी लागेल विशाल भोईरला, मात्र दुसऱ्या बाजूने गोलंदाज देखील कमी नाही, चांगली गोलंदाजी करतोय प्रथमेश कैकाडी. मैदानच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 हाताळतोय. पुढचा बॉल हलक्या हाताने कट केलाय, गॅप मध्ये आदेश पडके बॉलच्या मागे धावतोय. शर्यत लागली बॉल आणि चेंडूची, इथे मात्र यश आलाय. हिमांशु मोरेने बॉलला अगदी फुटबॉल स्टाईलने अडवला गेला. कमालीचं फिल्डिंग पाहायला मिळतोय. धावा सेव्ह केल्या जातात, धावा कंप्लीट केल्या गेल्या. 3 समीकरण बदलताना पाहायला मिळेल. स्कोर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचेल 39. अद्याप 20 धावांची गरज आहे. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. टीम संगीत आपल्याला ऐकायला पाहायला मिळतोय. डीजे मयूरच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 साठी सनीभाई कैकाडी. 4थं षटक आहे. धावा वाचवायच्या आहेत, 20 धावा सेव्ह करायच्या आहेत. नाईट रायडर करंजाडे या संघाला, त्यांच्या विरोधात रॉयल करंजाडे. पहिलाच बॉल, खोलवर टप्प्याची बॉलिंग पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये बॉलला अडवलं जाते. अप्रतिम गोलंदाजी. हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये धावा वाचवाव्या लागतील. निसर्ग हॉटेलचे सर्वेसर्वा आपण पाहतोय प्रीतम फडके साहेब आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय शिवदास फडके साहेब यांचं आगमन झालंय व्यासपीठावर. वेलकम साहेब, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला पाण्याची व्यवस्था झाली आहे, त्यांचं देखील मनापासून आभारी आहोत. करंजाडे प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. देश फडकेच्या माध्यमातून टिपला गेला. कमालीचं बॅटिंग मध्ये करून दाखवलं, मात्र क्षेत्ररक्षणामधून अप्रतिम दर्जा दाखवतो. फिल्डिंगचा क्लास. मैदानच्या आतमध्ये पप्पू नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. येणारे 10 बॉल जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. दमखम दाखवावी लागेल. प्रत्येक बॉलवर 2 धावा येणं महत्वाचं आहे. आता सामना देखील अटीतटीचा पाहायला मिळतोय. मैदानच्या आतमध्ये सनी कैकाडे यांचं षटक महत्वाचं पाहायला मिळतोय. 4थं षटक फेकतोय. ओ चांगला बॉल ड्राईव्ह केला, ऑफ साइडला बॉल उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे, बॉलला फील्ड करतोय. सिंगल येणार. एकेरीवर समाधान मानावं लागतं. कमालीचा सामना पाहायला मिळतोय. रोमहर्षक होताना पाहायला मिळतोय. जसा अंतर कमी होईल ना तस तसा सामन्यामध्ये देखील मजा येईल.
या स्पर्धेमध्ये अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेचा नियम आहे, जो आयवा कॅच पकडेल त्याच्यासाठी लक्की ड्रॉ साठी सायकल ठेवली आहे, बाय सायकल आहे. आणि सन्माननीय स्वर्गीय आरती गणेश भाग्यवंत यांच्या स्मरणार्थ आदरणीय गणेश पोपट साहेबांच्या माध्यमातून ही सायकल उपलब्ध करून दिल्या. कमालीचं फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळतो भूषण. फिल्डिंग डिपार्टमेंट चांगलं आहे. 8 बॉल 18ची गरज. सामना डोलायमान अवस्थेमध्ये येऊन पोहोचलाय. ओ इथे नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॉल वेगाने टाकला गेला, पडल्यानंतर बाईच्या स्वरूपात सिंगल येताना पाहायला मिळतोय. सिंगलने आता समीकरण बदलताना पाहायला मिळेल. लेग बाईच्या स्वरूपात सिंगल आल्या आणि आता धावा करायच्या आहेत. येणारे 7 बॉल 17ची गरज. कमालीचा सामना. या मॅच मध्ये पाहायला गेलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये सागर म्हात्रेचा जलवा होता आणि त्यानंतर सनी कैकाडे यांचा वापसी पाहायला मिळतो. हो इथे झेल सुटला गेला. अंतिम क्षणाला अशा चुका करून चालणार नाही. मोक्याच्या क्षणाला झेल सुटला जातोय. प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षणाचा, मात्र झेल कॅरी करू शकले नाही. या 2 समीकरण बदलताना पाहायला मिळेल. स्कोर बोर्डला धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले 44-44. आता करायच्या 6 बॉल 15 धावांची आवश्यकता. कैकाडे यांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजीचा क्लास पाहायला मिळाला, जिथे धावा खर्च केल्या फक्त 5 चौथ्या षटकामध्ये. षटक क्रमांक 5 साठी भूषण खैरे. जबाबदारी देखील वाढली असेल आणि आता सावध पवित्र घ्यावा लागेल बॅटिंग करत असताना. पप्पूला चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. त्याच्या साथीला रोशन चालके. भूषण लक्ष असेल थोडस वॉर्म अप करत असताना फिल्डिंग मध्ये बदल पाहायला मिळतोय 5व्या षटकामध्ये. वर्तुळाच्या आपण पाहतोय बाहेर 5 खेळाडू तैनात करण्यात आले सीमा रेषेलगत. स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग प्रोडक्शन तैनात करण्यात आलंय. पहिला बॉल भूषणचा पप्पूसाठी. फुल टॉस. आ भाई मुझे मार. आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. टोकला या उत्तरार्धामधला पहिला षटकार. ठोक डीजे. पाच बॉल 9 करायच्यात. कमालीची बॅटिंग करतोय पप्पू. सट ऑन द फायर नाव. दमदार बॅटिंग करतोय मैदानच्या आतमध्ये. आव्हान थोडस आता सोपं होत चाललंय. शॉर्ट बॉल कमी गतीने टाकलेला बॉल. लावडली अपील आणि पंचांनी अपील हेरले. कट व्हॅन्डी विकेट. मोठा धक्का लागला पप्पूच्या स्वरूपात. फलंदाज होईल आउट.
सामना येऊन ठेपलाय. आता धावा करायच्या 9. 4 बॉल 9ची गरज. भूषणची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळतोय. कमबॅक केलं भूषणने. शॉर्ट बॉल कट केलाय, गॅप मोठी आहे आणि बॉल चाललाय थर्डमॅन रिजन कडे. दणदण करत चाटत पुसत गोलांटा घेत सीमारेषा फरार. 4 चौकार. होऊ शकता. कमालीची बॅटिंग होताना पाहायला मिळतोय. कमबॅक केलं. बॅटिंग करणारा संघ देखील कमी नाही. रॉयल करंजाडे मैदानच्या आतमध्ये राजा सरगा थाट ठोकताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने भूषणला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 3 बॉल 5ची गरज. ड्राईव्ह केला हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येताना पाहायला मिळतोय. सनी भाई चांगली फिल्डिंग करतोय. ज्या खेळाडूने या मॅच मध्ये रंग भरलेत. मागील षटक हाताळलं होतं. 5 धावा खर्च केल्या होत्या. अप्रतिम गोलंदाजीचा दर्जा दाखवला आणि त्यानंतर हा सामना अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपला. आता धावा करायच्या 2 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. असा सामना होणे नाही पुन्हा. कमालीची मॅच रंगताना पाहायला मिळतो. डू अँड डाय ची मॅच आपण पाहतोय. इथून देखील लीग फॉर्मॅट प्रमाणे आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. IPL फॉर्मॅट वापरला गेलाय. करंजाडे प्रीमियर लीग मध्ये सीझन 6वं पर्व आहे आणि सर्व काही पाहायला मिळतं या पर्वामध्ये. 2 बॉल 4 या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. अप्रतिम आपण पाहतोय खेळ मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला रोशन, त्यांच्या विरोधात भूषण. हे बॅटल रंगताना पाहायला मिळतोय. जागा बनवले. बॅकफुटला गेले. पंच केलाय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. इथे देखील फेकी अप्रतिम पाहायला मिळतोय. जय भोईर बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. यष्टांच्या मागे. यष्टांना खेटून उभा आहे. आता हा बॉल महत्वाचा आहे. 1 बॉल 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सामना आवडला असेल मित्रांनो तर टाळ्या व्हायला हरकत नाही या मॅच साठी. कमालीची मॅच रंगताना पाहायला मिळतोय. 1 बॉल 2 धावा. भूषण विरोधात रोशन. रोशन की भूषण हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दूरवर सेट केला. अशा प्रकारची मॅचेस बऱ्याचदा पाहायला मिळतात. मात्र आज करंजाडे प्रीमियर लीग मध्ये हा चित्तथरारक सामना. 1 बॉल 2 धावांची गरज. टाळ्या सिट्ट्यांचा आवाज दुमदुमाला लागलाय. पॅव्हलियन मधून देखील आवाज येतोय. कोणता संघ बाजी मारणार, भूषण की रोशन? आता हेच मात्र चित्र मैदानच्या आतमध्ये थोडस कान मंत्र देत असताना सनी भाई कैकाडी भूषणसाठी. मात्र हा बॉल महत्वाचा. रोशन वर्सेस भूषण हे बॅटल. 1 बॉल 2. टाळ्यांचा प्रतिसाद जोरदार होताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक बॉल कडे पाहतच राहतील आणि बनतील दर्शक. रोशनच्या बॅट मधून येतोय. फिनिशिंग टच देणारा हा सिक्सरने हा सामना फिनिश केला. वेल प्लेड बॉईज. रॉयल करंजाडे पहिल्या मॅच मध्ये दमखम दाखवलाय आणि जबरदस्त हा सामना जिंकवलाय. 1 बॉल 2 करायच्या होत्या आणि बॅटच्या रडार मध्ये बॉलला पाठव